50 मारणाऱ्या फलंदाजाला एक बॅट इथे दिली जाईल. निश्चित आपण पाहतो एक जबरदस्त स्पर्धा पाहायला भेटली. अनोखी स्पर्धा नाविन्य घेऊन या स्पर्धेमध्ये उतरल्यात. निश्चित बरेचसे संघ आपण आतापर्यंत पाहिल्यात. तर आतापर्यंत आपण पाहिलं तर 46 संघांचा खेळ आम्ही पाहिला. आता 48 संघ इथे मैदानावरती असतातच. शेवटचा मॅच इथे कंबलपाडा विपक्ष काकडवाल या दोन संघांमध्ये एसएससी कंबलपाडा टीम वन द टॉस सिलेक्टेड. इथे आपण पाहिलं नाणेफेकी जिंकली काकडवाल संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं मैदानावरती कंबलपाडा संघाला. चला इथे लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचे. कंबलपाडा संघ आज जितू शेलार खेळा संघामध्ये नाही आहेत, अनुपस्थित आपण पाहणार. काल देखील इथे कापडी संघाचे पाली संघाचे आपण मनीष पांड्या नव्हते आणि त्यांच्या अनुपस्थितीत देखील खूप चांगली कामगिरी त्या संघाने केली आणि तब्बल 2 मॅच त्या संघाने जिंकलेत. आज जितू शेलार नाही आहेत कंबलपाडा संघामध्ये. तर निश्चित इथे कसा मॅच पाहायला भेटेल. चला कंबलपाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण लावा, कारण आपल्याला देखील इथे वेळ नाही. याच्यानंतर देखील 3 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ही मॅच पकडून 4 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. उद्या देखील यायला विसरू नका. उद्या देखील चांगले सामने असतील. परवा मेगा फेस्टिवल अर्थातच सेमी फायनल, क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि मेगा फायनल असे मॅच तुम्हाला परवा निश्चित इथे पाहायला भेटतील. अर्थातच आपण पाहतो निश्चित शेवटचा दिवस असेल. तर निश्चित आपण पाहतो कंबलपाडा संघासाठी विकेटच्या हार्ट्रिकसाठी धीरज पाडेल यांच्याकडनं पारितोषिक तब्बल 3100 रुपये आपण पाहतो. निश्चित 3100 अर्थात 3100 रुपयाचं पारितोषिक आहे धीरज पाटील साहेबांकडनं. तर इथे आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल टाइम अलर्ट केले जाते इथे 25 मिनिटांचा आणि कंबलपाडा संघ 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. सलामी जोडी मैदानावर. सलामी फलंदाज मैदानावरती जाताना पहिला चेंडू इथे फेकला जातो. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज रवी खाडे ज्यानं पहिला चेंडू निर्धाव फेकला. महेश मडवी आणि किशोर मडवी सलामी जोडी नेहमीच ताकदवर ठरली. नेहमीच या दोन्ही खेळाडूंना इम्प्रेस केला आमच्या प्रेक्षकांना आणि नेहमीच सलामीला येताना खूप चांगला खेळ पाहायला भेटला या जोडीकडनं. महेश मडवी ऑन स्ट्राइक, नो स्ट्राइक आणि किशोर मडवी. सलामी फलंदाज आपण पाहतो मैदानावरती आहेत निश्चित सीएम ट्रॉफीचे चॅम्पियन संघ आहेत. तर मॅन ऑफ द सिरीज महेश मडवी राहिला, बाईक देऊन सन्मानित केलं. इथे मात्र हा चेंडू ऑनसाइडला शपथ झाले, खेळायचं होतं. मी निश्चित आपण पाहतोय यावेळेस लेग बॅचच्या स्वरूपामध्ये सिंगल येणार. सिंगलनं खाता खुलं झालं, सिंगलला अकाउंट ओपन झालं मैदानावरती काकडवाड टीमचं. काकडवाड विपक्ष कंबलपाडा असा मॅच आपण पाहतो. याच्या दिवसातील पहिला फेरीतील शेवटचा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत मैदानावरती. मात्र निश्चित आपण पाहणार दोन संघांमध्ये आज शेवटचा मॅच 6वा मॅच तुम्ही पाहता मैदानावरती. दुपारचे 2:55 झाली आहेत आणि निश्चित इथं पंचांनी टायमिंग अलर्ट केलाय. कंबलपाडा संघ लक्ष द्या, कारण 25 मिनिटांचा फक्त तुम्हाला अवधी दिला जाईल. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पुढल्यांचा चेंडू खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार. पहिला चौकार किशोर मडवीच्या बॅट मधून. तरी निश्चित आपण पाहतो निश्चित मैदानावरती ओमकार चौकार ठोकलाय किशोरनं
आणि या चौकारानं आपण पाहिलं तर खातो किलो केले. आपल्या डावाची सुरुवात करताना दमदार सुरुवात मैदानावरती केली किशोर मडवी ऑन अ स्ट्राईक. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. इथनं विकेट पहिला प्राप्त केले गोलंदाज रवीनं आणि पहिली सफलता इथे प्राप्त करताना निश्चित पहिला धक्का दिलाय मैदानावरती गावदेवी काकडबड संघाला. निश्चित आपण पाहतो धीरज पाडे साहेबांकडनं विकेटच्या हार्टिंगसाठी तब्बल 3100 रुपयाचं पारितोषिक आहे. खांबलपाटा संघासाठी मात्र इथे पहिला विकेट प्राप्त केलंय गोलंदाजी करताना रवी काडेनं. तब्बल त्यांना 3 चेंडू फेकलेत आणि 10 धाबा खर्च केलेत. मैदानावरती 4 चेंडू फेकल्यात आणि 5 धाबा खर्च केल्यात. मात्र मैदानावरती 1 विकेट प्राप्त केली. किशोर मडवी ज्यानं सुरुवात केली ती चौकारानं मात्र त्याला पुढच्या चेंडूवरती त्यानं बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. विकी शेलार जास्त विलंब घेऊ नका कारण 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचं. ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. क्षेत्ररक्षकामध्ये परिवर्तन केलं जाते आपण पाहतोय. आता मात्र लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक मिड आणि मिड ऑनचं क्षेत्ररक्षक लॉंगांवरती अशा आपण 2 क्षेत्ररक्षक पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू अपरकटच्या माध्यमातून केल्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला. बाउन्स दिला चेंडूला आणि इथे फलंदाज बीट झालात. स्ट्राईक करण्यावरती महेश मडवी. आतापर्यंत महेश मडवीने चेंडू खेळल्यात. तब्बल आपण पाहतो मैदानावरती 3 चेंडू खेळल्यात आणि फक्त एकच धाव एकही धाव बनवता आली नाही. निश्चित आपण पाहतोय आतापर्यंत खाता होत नाही. 3 चेंडू त्यांना खेळून काढलात. हा चेंडू ऑनसाइडला शपथ झालाय. 4थ्या चेंडूवरती आपला अकाउंट ओपन केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धाबा 1 बाद 9 धाबा. बोल मोठे बायांचा जय जयकार बोलिये. तर पहिला षटक इथे समाप्त होतोय. पहिला षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी काकडबड टीम ज्या संघाने धाबा बनवलेत आतापर्यंत 1 बाद 9 धाबा. बाद होणारे फलंदाज होते किशोर मडवी ज्यानं फक्त 1 चौका दाखवला आणि इथे येणारी जिम्मेदारी करताना महेश मडवी आणि येणारा फलंदाज आपण पाहतोय जगदीश दूधकर. हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. दोन्ही फलंदाज ताकदवर आहेत. निश्चित आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये आपण पहिली मॅच ज्या प्रकारे गौरीपाडा संघ 3 षटकामध्ये फक्त 15 धाबा बनवल्या त्या आणि तिथनं जेव्हा रवी मातेची एंट्री मैदानावरती झाली आणि तिथे ताबडतोब त्यानं खेळ केला आणि आपल्या संघाला एक चांगला टार्गेट त्याने सेट करून दिला होता. 10 चेंडू मध्ये 30 धाबेचा वेगवान खेळ त्याने केला आणि तिथनं आपल्या संघाला मॅच जिंकून दिली. आता इथे आपण पाहतोय आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 9 धाबा. गोलंदाज तयार. हा चेंडू इथे मात्र खोलबट टप्प्याचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत दुसरी धाव. दोन्ही फलंदाज एकवटतात. धावपळकावरती धावा. टोटल स्कोर 11 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा धावपळकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय विकी शेलारचा वापर केला. पहिला ओव्हर मध्ये आपण पाहतोय विकी रवी काडे निश्चित ज्याने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हर मध्ये त्याने 9 धावा दिल्या. मध्ये इथे गोलंदाज तयार होतोय स्वतः संघनायक. हा चेंडू सुरेख फटका इनसाइडरच्या माध्यमातून. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतात. चेंडू बॅकवर्ड पॉइंट कडे तोपर्यंत क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवलाय. तिसरी धाव वेगाने कंप्लीट केली. दोघांमध्ये खूप चांगलं ताळमेळ रनिंग बघा चांगली पाहायला भेटली. कारण पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव वेगाने घेतली आणि तिसरी धाव तिथे कंप्लीट केली आहे दोघांनी मिळून. धावपळकावरती धाबा. टोटल स्कोर 14 धाबा. पहिला पॉवर प्ले मध्ये धाबा आले तर एकूण 9 धाबा. या ओव्हर मध्ये आतापर्यंत धाबा आल्या एकूण 5. 14 धाबा आपण पाहतो. धावपळकावरती लागल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला भेटतील बाहेर 30 गत घेण्याच्या. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू पॅड वरती पडला. कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. दाट चेंडूची समाप्ती. क्षेत्ररक्षक बघा आपण पाहतोय मैदानावरती लावलाय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक आहेत. बाउंड्री लाईन वरती तर एक लांगांवरती आणि एक लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक 30 गत घेरेच्या बाहेर तुम्हाला पाहायला भेटतात.
आणि तीच गेलच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज यष्टीरक्षक पकडून एकूण 8 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, शॉर्ट मिड विकेट, त्याच्यानंतर फर्स्ट लीफ, त्याच्यानंतर आपण शॉर्ट गली. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय सिंगल येणार, डबलचा प्रयत्न नाहीये. सिंगल धाबडक्यामध्ये धाबा आपल्याला पाहायला भेटतील. एकूण 15 धाबा. पाबलपीचं दुसरं षटक सूर्य आतापर्यंत आपण पाहतो गोलंदाजी केली जाते विकी शेलार कडनं. त्यानं चेंडू फेकलेत आतापर्यंत 4 आणि फक्त धाबा खर्च केल्यात 6. तर गोलंदाज तयार, विकी शेलार पुन्हा एकदा आडिवली यांकडनं गोलंदाजी करतोय. हा चेंडू सर बॅटनं बिडकावून दिला स्क्रीन समोर. क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक जबरदस्त चौकार. फलंदाज होते जगदीश दूधकरच्या बॅट मधना चौकार. तर निश्चित आपण पाहतो इथे फडकापतीतील हा चेंडू इथे मात्र पॅडवरती अपिलामध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी करून चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपला सोडणार होता. तर ओव्हर इथे कंप्लीट होतात. 2 षटकांचा खेळ समाप्त. 10 फडकापती धाबा 10.00 ची सरासरी गाडताना आतापर्यंत आपण पाहतोय निश्चित फलंदाजी करताना गावदेवी काकडबा संघाने धाबा बनवल्यात. 1 बाद 20 धाबा. माझे आईचे पालखीला आई लुटारा उतराला माझे आईचे पालखीला DJ Akshay रंगलाय सारा कोणीवाला हौशे मोजेचा योदे सायला रे उशी मारे गला पालखी गाली गाले डुंगराला रे वरसाचे वरसाला एक राहायचे चंद्राला तो 20 धाबा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये फक्त गौरीपाडा संघानं 15 धाबा एक पडल्या. मग तिथनं येणाऱ्या 2 षटकामध्ये ताबडतोब खेळी पाहायला भेटली आणि 36 धाबा 2 षटकामध्ये कुठून काढल्या. फलंदाजीला येताना 30 धाबा 10 चेंडू मध्ये बनवल्या होत्या रवी मात्रेनं आणि ती मॅच देखील इथे गौरीपाडा संघानं जिंकली. मग इथे आपण पाहतो 10.00 ची सरासरी आतापर्यंत गाठली आहे मैदानावरती गावदेवी काकडबा संघानं. एकूण धाबा आपण पाहतो धाबडकावरती लागल्या गेल्यात 20 धाबा. एक गडी फक्त गमावलाय. किशोर मडवी आता मात्र स्ट्राईक करण्यावरती फलंदाज. जगदीश साठीचा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टमच्या खूपच बाहेर. आउटसाइड ऑफस्टम. अंपायर डिसिजन वाईड. अतिरिक्त धाबा भारतीय धाबडकावरती धाबा टोटल 21 धाबा धाबकावरती लागल्यात. हा चेंडू इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज इथे सेकंड चान्सला झेल टिपतात आणि इथनं फलंदाज जगदीश दूधकर मैदानातून बाहेर. काकडबा संघाला दुसरा धक्का. दीपक सालभी मैदानावरती येतोय. स्ट्राईक करण्यावरती फलंदाज महेश मडवी. हा चेंडू ऑन साइडला शपथ झाले. चेंडू जातो स्क्वेअर लेग कडे. तोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने येतील. चेंडूला उचलून फेक करतात. व्हेरी गुड फील्ड, व्हेरी गुड थ्रो. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त फेकी देखील केली जाते विकेट कीपर कडे. निश्चित आपण पाहतो ऑन द स्टंप. तोपर्यंत मात्र एकच धाब येणार. एकूण धाबा येतील धाबडकावरती 22 धाबा. 2 बाद 22 धाबा.
षटक क्रमांक 30 सूर्य, गोलंदाज नितेश शेलार. स्ट्रायकर नंबर 3 नवीन फलंदाज येतोय. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर डीप राहिला, फलंदाजाला बीट करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत आपण पाहतो निश्चित चेंडू फेकलेत या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाजांना आणि फक्त 2च धावा तिथे खर्च केल्यात. तर 1 विकेट त्यानं प्राप्त केली इथे मैदानावरती. हा चेंडू पॅडवरती इथे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी, लेग बायच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव. पूर्णपणे फलंदाजाला रोख लावली आहे, कारण मोठे पटके खेळून देत नाहीयेत. जास्तीत जास्त गोलंदाजी गुडलँड वरती केली जाते आणि त्याच्यानंतर यॉर्क लाईनचे वापर आतापर्यंत पाहायला भेटलाय. एकही चेंडू शॉर्ट फेकला नाहीये, फुलटॉस फेकला नाहीये, त्यामुळे इथे निश्चित धावसंख्येवरती अंकुश लावण्यामध्ये यश आलंय कांबळपाडा संघाच्या गोलंदाजाला. तर निश्चित आमचे मित्र इक्बाल तेली देखील ही मॅच पाहत आहेत, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. इक्बाल तेली या व्यासपीठावरती तुमचंही स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू फेकून दिलाय, ओव्हर पिच होता, सुरेख स्ट्रोक, टायमिंग बरोबर होतं इथे आणि फटकाही तेवढा चांगला. चेंडू सीमा पार, दमदार षटकार. आशीर्वादाने स्पर्धाही चालते सालोसाल. स्पर्धाही चालते सालोसाल. स्पर्धाही चालते सालोसाल. आई माऊलीची घेऊन आल, कशी केली कमाल. कशी केली कमाल. कशी केली कमाल. राहुल दादाने सामने रचिले, आदर्श गावाचे मानत. राहुल दादाने सामने रचिले, आदर्श गावाचे मानत. थँक्यू डीजे. तर इथे आपण पाहतोय अजून एक मोठा फटका आपल्याला पाहायला भेटला. दीपक साळच्या बॅट मधून, महेश मडवीच्या बॅट मधून आपण पाहतोय षटकार येतोय. धापडकापती धाबा 29 धाबा आपण पाहतोय. हा चेंडू शेवटचा मात्र इथे पॉइंट मध्ये सिंगल आली, डबलचा प्रयत्न केलाय. इथे बघा चतुराई दाखवली फलंदाजांना, गोलंदाज इथे क्षेत्ररक्षक थोडेसे हलगर्जीपणा दाखवतात आणि या बीस आपण पाहतोय दुसरी धाव कंप्लीट झाली. षटक क्रमांक 30 समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धाबा धाबडकापती. तर इथे आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना इथे धावा बनवल्या गेल्यात 31 धावा. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. निश्चित आपण पाहतो 10.33 चे सरासरीनं आतापर्यंत धावा बनवल्यात. गावदेवी काकडब संघानं 2 फलंदाज गमावले गेलेत. त्यांच्या निश्चित आपण पाहतोय फलंदाज किशोर मडवी ज्यानं फक्त 4 धावेचं योगदान दिलं. त्याच्यानंतर जगदीश दूधकर ज्याच्या बॅटमधून आम्हाला 9 धावा पाहायला भेटल्या. 2 फलंदाज बाद झाल्यात. महेश मडवी सलामी फलंदाज अद्यापही मैदानावरती आहेत. सुरुवात मध्ये त्यांनी थोडीशी शांत केली आणि निश्चित आता मध्ये त्याच्या बॅटमधून विस्फोटक स्ट्रोक देखील पाहायला भेटल्यात. 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलाय. 14 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलाय. इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा लागल्यात. शेवटचे 2 षटक असतील. गोलंदाज तयार. 4थं षटक गोलंदाज विकी शेलार ज्यानं पहिला पॉवर प्ले मध्ये दुसरी षटक फेकली होती आणि 11 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. तर विकी शेलारचा वापर पुन्हा एकदा इथे केला जातोय. स्वतः संघनायक आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक त्यानं फेकलं आणि इथे 4थं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. बरेचसे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. निश्चितच आपण पाहतोय तर निश्चित आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. यावेळेस गोलंदाज साई शेलार. आता साई शेलारसाठी बक्षीस असेल बघा. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मनस्वी मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं निश्चित आपण पाहतो प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल.
तर निश्चित विनंती असेल जे बॅट्समॅन आहेत बघा ऑन स्ट्राईकला स्ट्राईक करण्यावरती फलंदाज आहेत त्यांना विनंती असेल आपण आपली ट्रॅक थोडी खाली करायची आहे लाईव्ह टेलिकास्ट सूर्य आपण देखील एक चांगली स्पर्धा केलता आपण एक चांगले खेळाडू आहात स्ट्राईक करण्यावरती फलंदाज दीपक साळवी हा चेंडू साई शेलाचा सुरेख होता पडल्यानंतर बघा आउट स्विंग झाला फलंदाज बीड होतात स्ट्राईक करण्यावरती दीपक साळवी पहिला चेंडू साई शेलांना निर्धाव फेकला परंतु प्रत्येक विकेट साठी मनस्वी मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे साई शेलासाठी इथे धावपळकावरती धावा लागल्यात आपण पाहतो 29 हा चेंडू पुन्हा एकदा गुड लाईनवरती पडल्यानंतर टेक ऑफ फलंदाजाला बीट केलाय वारंवार लगातार हा दुसरा चेंडू डॉट फेकलाय साई शेलानं बघा निश्चित विकी शेलार आणि ते तिसरं चौथं षटक फेकण्यासाठी मध्ये इथे लगेच परिवर्तन केलं साई शेलारनं स्वतः हातामध्ये चेंडू विकला विकी शेलारनं परिवर्तन केलं स्वतः संघनायक आहेत त्यांना माहिती आहे की या ओव्हरमध्ये साई चांगली गोलंदाजी करू शकेल मात्र विश्वास दाखवला आणि विश्वासानं गोलंदाजी करताना साई शेलार पुन्हा एकदा तयार हा चेंडू बिगिट केलाय या 20 मात्र चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून दीपक साळवी तर इथे मात्र आपण पाहतोय दीपक साळवीच्या बॅट बंद षटकाराला ज्या साई शेलारनं 2 चेंडू त्याला बीट केले मात्र तिसरा चेंडू त्याने षटकार ठोकला हा चेंडू देखील कार्पिचच्या माध्यमातून जातो मिड विकेटला तोपर्यंत शतक्षक येतील थोडीशी खराब शतक्षक त्या ठिकाणी पाहायला भेटला निश्चित तर 2 धावा पुन्हा एकदा येतील एकूण स्कोर 39 चौथं षटक मार्गस्थ मैदानावरती सुरुवातीचे 2 चेंडू साई शेलारनं निधा फेकल्यात मात्र तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती 2 एकूण 4 चेंडू साई शेलारनं फेकल्यात आणि 8 धावा त्यानं खर्च केल्यात धबडकबती धावा आपण पाहतो एकूण 39 39 धावा 2 बाद 39 धावा षटक क्रमांक 4 राईट टाइम राऊंड विकेट हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले मात्र तिथे चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाली अतिशय वेगानं आपण पाहतो दोन्ही फलंदाज खूप चांगला तालमेल पाहायला मिळतो महेश मडवी आणि दीपक साळवी हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत महेश मडवी सलामी फलंदाज आतापर्यंत एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटलाय आतापर्यंत आपण पाहतोय दीपक साळवी देखील चांगला खेळ करतोय हा चेंडू सुरेख इथे मात्र ऑन साईडला शपथ झाले चेंडू येतोय बॅक साईडला चेंडू जोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न करतायत मात्र चेंडू निघून गेलाय फायनल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार तर इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा आपण पाहतो धाबागती लागल्यात या षटकामध्ये आपण पाहतो साई शेलारनं धावा खर्च केल्या तब्बल 14 धावा सुरुवातीला 2 चेंडू त्याने डॉट फेकले मात्र येणारे 4 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्या दीपक साळवीनं दीपक साळवी आपण पाहतोय स्ट्रायकरवरती फलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला भेटेल महेश मडवी ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार आम्हाला पाहायला भेटला एक षटकार आम्हाला पाहायला भेटला मात्र इथनं येणार शेवटचं षटक कितीपर्यंत धावांचं टार्गेट सेट करेल गावदेवी काकडे संघ कांबलपाडा संघासमोर नेक्स्ट मॅच आपण पाहणार सेकंड राऊंडला सुरुवात होईल या मैदानावरती सोनारपाडा विपक्ष वाडेगर हा चेंडू ऑन साईडला शपथ झाले इथे मात्र चेंडू जातो स्क्वेअर लेग कडे आउटफील्ड पास्ट आहे चेंडूला थांबवणं कठीण होतं चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चेंडूवरती चौकार
तर इथे चौकार येतोय. पहिला चेंडूवरती आपण पाहतो महेश मडबीनं चौकार ठोकलाय. एकूण आपण पाहतोय धावपळकावरती धावा आहेत 49. 50 धाबेकडे मार्गक्रमण केला. सुरुवातीपासून या संघाने खूप चांगली खेळी केली. हा चेंडू सुरेख फटका पुन्हा एकदा जातो चेंडू मिड विकेटला. तिथे मात्र शतरक्षक आल्यात. सुरेख शतरक्षण पाहायला भेटलं कारण चेंडू इथे अडवण्यामध्ये यश आलाय. तोपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. 50 कम्प्लीट. अर्धशतक कम्प्लीट होत आहे गावदेवी काकडबे संघाचं. एकूण बाबत 51 धावा धाबगती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा गोलंदाज विकी शेलार. स्लो गतीचा चेंडू मोठा फटका. इथे मात्र चेंडूची लाईन ओळखली आणि चेंडूला फेकून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या वरनं 6 धावा. आई माझी सतवाला गावदेवी माझी गावदेवी जगते आई माझी सतवाला तुझे लाराचे भक्त नाचतान गो नाचतान पालखीला तुझे लाराचे भक्त नाचताना गो आई तुझे ग पालखीला तुझे लाराचे भक्त नाचताना Thank you, गो Disney. आई तुझे आणि या षटकाराच्या मदतीनं धावपळकावरती धावा आपण पाहतो एक चांगलं टार्गेट सेट झालाय. गावदेवी काकडबे संघ 57 धावा. निश्चित आपण पाहतोय 55 ते 60 धावेचे टार्गेट ठेवण्याचा जो प्रयत्न होता मध्ये इथे तो प्रयत्न यशस्वी ठरलाय आणि आतापर्यंत संघानं 57 धावा ठोकल्यात. फलंदाजी करताना शेवटचा ओव्हर गोलंदाज विकी शेलार. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका दाखवत आहे. चेंडू त्यापर्यंत अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी अॅक्युरेट होत नाहीये. या क्षणाला ऑन द स्टंप डायरेक्ट फेकी यायला हवी होती. मध्ये इथे आपण पाहतो बाउन्स फेकीचा वापर केला. मध्ये 2 धावा येतील. एकूण 59 धावा धाबगती लागतात. शेवटचं षटक असेल आपण पाहतो थोडीशी मागणी गोलंदाजी केली तर तब्बल 4 चेंडू विकीनं फेकल्यात आणि 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 14 धावा आतापर्यंत आपण पाहतो खर्च केल्यात. थोडी मागणी गोलंदाजी असेल विकीकडनं जी अपेक्षा होती मात्र तिथे अपेक्षा पूर्ण करू शकले नाही आहेत. शेवटचा ओव्हर त्यांनी फेकला मात्र इथे आतापर्यंत 4 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा त्यांना खर्च कराव्या लागल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. यावेळी चेंडू उंची जास्त आणि यावेळी सुद्धा आपण पाहतोय अंपायर सिग्नल त्या ठिकाणी येणार. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल तर तिथे आमचे प्रेक्षक सांगतील की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. संधी चालून आली होती मात्र ती संधी गमावली इथे आपण पाहतोय कारण 2 क्षेत्ररक्षक होते एकमेकाला कॉल देऊ शकले नाही आहेत. कारण इथे आपण पाहतोय निश्चित दोघांमध्ये वेट हा कॉल देणं खूप महत्वाचा होता. मात्र इथे आपण पाहतो दोघांनी कॉल दिला नाही आहेत आणि इथे चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर एक दुसऱ्याला कॉल देणं खूप गरजेचं आहे. संवाद साधणं जेव्हा जेव्हा 2 क्षेत्ररक्षक समोर समोर येतात तेव्हा तुम्ही एकमेकाला कॉल देत जा तेव्हा ते तुम्ही झेल कॅरी करू शकता. मात्र इथे कॉल दिला नव्हता आणि त्यामुळे चौकार. हा चेंडू पुल्लेंचा. आता मात्र चेंडू मिड विकेटच्या वरनं फेकून दिला सीमा रेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती आला षटकार आणि या षटकारानं टोटल धावसंख्या आपण धावपळावरती 69 धावा. आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यावनी. 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 भाई दिसतंय साधा भोळा राहुल भाई चकडेवाला. राहुल भाई चकडेवाला. राहुल भाई थँक्यू डिसे. इथे मात्र आपण पाहतो 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदेवी काकडबे संघानं 69 धावा ठोकल्यात. 70 धावेचं टार्गेट असेल यावेळी कांबरपाडा संघासमोर. तर निश्चित आपण पाहतोय महेश मडबीने तब्बल नॉट आउट 8 धावेची खेळी मैदानावरती साकारली. 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटले. 15 चेंडू मध्ये 38 धावेची खेळी त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटले. आता इथे 69 धावा झाल्या. 70 धावेचं टार्गेट असेल. तत्पूर्वी मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करेल. सेकंड राऊंड मधला पहिला मॅच RM स्पोर्ट्स सोनारपाडा विपक्ष वाडेघर. चला दोन्ही संघटक यायचं आपण लगेच नाणेफेकीसाठी. सेकंड राऊंडला लगेच सुरुवात होईल. त्याच्यानंतर दुसरा मॅच देखील तुम्हाला पाहायला भेटेल. जय दुर्गा माता काटई विपक्ष गावदेवी दहिसर या संघामध्ये.
तर याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतो आमचे सन्माननीय सगागावचे श्यामशेठ पाटील उपस्थित झाल्यात. तसेच आपण पाहतोय आमचे हर्षद कालन G7 जिमचे आमचे सन्माननीय हर्षद शेठ कालन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे आमच्या व्यासपीठावरती. तर मी रमेश भाणे साहेबांना विनंती करेल की आपण श्यामशेठ पाटील यांचं आपण स्वागत करावं. शुभ सन्मान केला जातो आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा. आमचे सागाव गावचे श्यामशेठ पाटील उपस्थित झाल्यात. तर श्यामशेठ पाटील यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. मी रमेशजी भाणे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे त्यांचं स्वागत करावं. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये. तसेच G7 जिमचे आमचे हर्षद कालन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी रमेश भाणे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे हर्षद कालन यांचं आपण स्वागत करावं. G7 जिमचे आमचे हर्षद कालन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे स्वागत केलं जाते. रमेश भाणे शुभाचे आलेल्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. आज आपण पाहतो 34 दिवसामध्ये स्पर्धा पाहायला भेटली. अनेकशे मान्यवर या व्यासपीठावरती येऊन गेलेत आणि आता मात्र देखील अनेकशे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेल. इथे 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. गावदेवी काकडवड टीमनं 69 धाबा ठोकल्यात. 70 धाब्याचं टार्गेट असेल मैदानावरती. शेवटचा ओव्हर विकी शेलारनं फेकला. तब्बल 24 धाबा त्यानं खर्च केला. त्याच्या अगोदर त्याने षटक फेकले तर पॉवर प्ले मध्ये फक्त 11 धाबा त्याने दिल्या होत्या. म्हणजे 2 षटकामध्ये त्यानं 35 धाबा खर्च केला. तर निश्चित साई शेलारनं 14 धाबा, त्याच्या अगोदर निलेश शेलार ज्यानं देखील 11 धाबा आणि पहिला ओव्हर रवी काडेने फेकला त्याने 9 धाबा. एकूण 70 धाबा टोटल झाला. ते 70 धाब्याचं टार्गेट कशा पद्धतीने चेस करतील किंवा त्यांना लावतील किंवा पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती ओमकार शेट्टी यांना. थँक्यू सो मच योगेश. बोली तसा चाले त्याची वंदावी पावले आणि ते बळी भोईरचं कौतुक करेल. टॉस जिंकून निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. ओपिनियन मध्ये त्यानं सांगितलं की 70 धावा इथे फलकावरती लावेल काकडवाल आणि तेच मैदानावरती केलं. कॅप्टनचा विश्वास पूर्णपणे सार्थक ठरवला आणि ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच सोनापाडा वर्सेस वाडेघर आणि त्या सामन्याचा टॉस इथे केला जाईल आणि आमचे मान्यवर हर्षद काळन यांच्या शुभ असते हा टॉस इथे पण करतोय सोनापाडा वर्सेस वाडेघर या 2 टीम मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन ऑफ द टीम, संघाचा संघनायक, संघाचा नेता ज्यानं इथे टीमला लीड करून तब्बल 70 पर्यंत पोहोचवलाय. ते काय बॅटिंग केली महेश मडवीनं. नक्कीच मल्लंगड क्रिकेट जगताचा खरा, कोहिनूरचा हिरा अक्षरशः बरसला. 12 बॉल 38. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. पहिला बॉल. पहिला चेंडू इथे अतिशय चांगला होता. पहिला बॉल इथे टाकला गेला 3:24 तुम्ही 25 मिनिटांमध्ये म्हणजे ज्यावेळी 3:49 होतील त्यावेळी तुम्हाला 5 षटकं इथे पूर्ण करावी लागतील. पहिला बॉल इथे डॉट जातोय. 70 धावेचं इथे टार्गेट आहे. एक दमदार सुरुवात करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. कंबलपाडा संघाला इथे लोवा फुल टॉस होता. बॅट अँड पॅड मध्ये चेंडूला बाहेर काढलाय. इथे चेंडूवरती येतोय महेश. काय फिल्डिंग इथे केली आहे, काय फेकी पार थ्रो इथे दिला होता. मग एक रन इथे नक्कीच मिळाली आहे बॅट्समन विकी शेलारला. कंबलपाडा टीमचा जर विचार केला नेहमीच ज्यांना एक दर्जेदार परफॉर्मन्स दिलाय तो जीतू आज मैदानामध्ये नाही आहे त्यामुळे इथे थोडस दडपण जाणवत आहे. मात्र सलामीला आज इथे पाचारण केलं जात आहे गणेश साळवीला. पाहिजे त्या संधीचं किती सोनं करेल आणि टीमला इथे कशा प्रकारे सावरेल गणेश साळवी आणि त्याच्या जोडीनं विकी शेलार. गोलंदाज तयार. इथे फुल टॉस होता. अतिशय चांगला फटका. लाईन खूप लवकर पीक केली. ऑन साइडला स्वीप करत असताना चेंडू जातो बॅकवर स्क्वेअर लेगला बीट करून गणेश सावीच्या बॅटमधनं पहिला संघर्षमय चौकार येतोय खंबाळपाडा संघासाठी. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होत नाही कल्याण शहरात. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा. थँक्यू डीजे.
आणि चौकारांना इथे मात्र मोठा स्ट्रोक लगावलाय आणि धावफलक आता 4 ने पुढे जाईल. सरासरी आहे प्रति षटकामागे 14ची, ती म्हणजे काकडवाल टीम विरुद्ध खंबालपाडा या संघासमोर. आणि खंबालपाडा टीमसाठी नक्कीच प्रत्येकी षटकाराला प्राइज आहे सन्माननीय धीरज पाटील यांच्या माध्यमातून 399 म्हणजे 399 रुपयाचे प्राइज इथे दिलं जात आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र लाईन चांगली आहे. काय चेंडू इथे टाकला होता, गती देखील खूप चांगली होती आणि चेंडू इथे यॉर्क लाईनचा होता, जो बॉल इथे डिफेन्स देखील करता आला नाही आहे. तो म्हणजे फलंदाज विकी शेलारला, कारण वेळच नव्हता विकीकडे, कारण चेंडूमध्ये भेदकताच एवढी चांगली होती की ते विकी शेलार बीट झालेत. इथे मात्र लोबा फुल टॉस, चेंडू येतोय ऑन साइडला, मिड ऑनला बीट करून लॉंग ऑनला चेंडू येतोय. तोपर्यंत लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरकून चेंडूला कव्हर करतोय. एकच धाव तोपर्यंत मिळेल आणि एका धावेनं पहिलं षटक इथे पूर्ण झालंय. आणि एका षटकाचा खेळ इथे पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल फलकावरती लागली आहे बिनगडी 5-7. खंबालपाडा टीमचा विचार केला तर वेल फिनिशर आहे खंबालपाडा टीम मध्ये साई शेलार. 12 चेंडूमध्ये 49 धावा देखील चेस केल्या होत्या योगेश साई शेलार ना, त्यामुळे इथे देखील फाईट करू शकतोय खंबालपाडा संघ. की जेवढी बॅटिंग लाईन खोलवर आहे म्हणजे तो स्टार्ट मिळायला हवा होता. तुम्हाला 70 रन चेस करायचे आहेत. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये कमीत कमी 28 ते 30 यायला हव्या, तेव्हा स्लॉगिंग ओव्हरमध्ये तुम्ही आक्रमण करू शकता प्रतिस्पर्धी टीम वरती. इथे ते कॅल्क्युलेशन होणं गरजेचं होतं. मग पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा आल्या आणि थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर आता क्रिएट झालंय, कारण आता सरासरी जवळ जाऊन पोहोचली आहे 15.75च्या जवळ. कारण इथे अजून येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 रन इथे करायचे आहेत. 5 षटकांची मॅच तुमच्या समोर आहे. 24 बॉल आणि 63 रन इथे करावा लागतील. 15.75च्या सरासरीने जवळ धावा बनवायच्या आहेत. आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती महेश मडवी. 38 धावेची एक अविस्मरणीय इनिंग ज्यानं साकारली तो एक अष्टपैलू खेळाडू महेश आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. तर विकी नक्कीच इथे संघर्ष करतोय, कारण आतापर्यंत थोडंसं दडपण आहे विकी शेलार वरती. पहिला चेंडू फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर. मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि इथे टिपला गेला एक चांगला झेल आणि फलंदाज मैदानात बाहेर येईल विकी शेलार. दिसे सोन्याचा डीजे 70 धावेचं लक्ष आहे आणि आता विकी बाद झाल्यानंतर इथे संघर्ष मोठा होतोय. मग साई शेलार मैदानावरती आहे. इथनं देखील मॅच टर्न करण्याची हिंमत आणि कुवत या फलंदाजाकडे आहे. आणि मी नेहमी सांगत असतो ना, संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में, अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा. पसीने के साही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. त्यामुळे ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर फाईट द्यावी लागेल साई शेलारला. कारण विक्रमादित्य सचिनचं एक वाक्य मला आठवतं, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. त्या स्वप्नांचा पाठलाग कधी सोडू नका जी तुम्हाला सत्यामध्ये साकारायची असतात. त्यामुळे इथे साई शेलार कशा प्रकारे संघर्ष करेल याकडे लक्ष लागलंय. पहिलाच बॉल फटका चांगला आहे साई शेलारच्या बॅटमधनं आणि पहिल्याच बॉल वरती स्वतःची ओळख पडून देतोय. पहिल्याच बॉल वरती परिचय दिला साई शेलारच्या नावाचा आणि चेंडू जातो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्या. थँक्यू डीजे. आणि इथनं 399 रुपयाचं प्राइज दिलं जाईल एका षटकारासाठी धीरज पाटील यांच्याकडनं खंबालपाडा संघाला. ते प्राइज इथे मिळतं बॅट्समन साईला. पहिल्या बॉलमध्ये षटकार ठोकलाय. अजून इथे मध्ये हा चेंडू चांगला होता, इथे मात्र सन्मान देण्यास भाग पडलं.
कौतुक करेल ते म्हणजे दोन्ही टीम्स कारण एका बाजूनं फाईट देतोय तर दुसऱ्या बाजूनं रोखलं देखील जात आहे. बळी भोईरनं देखील एक असाच यॉर्कर टाकला होता विकी शेलारला. तदनंतर हा देखील यॉर्कर साई शेलार पासून वाचवतो महेश मडवीला. इथे मात्र फलंदाजापासून लाईन खूप दूर ठेवली. अंबा सिग्नल व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन इथे मात्र फलकावरती मितीय धावफलक एकने पुढे सरकलाय 14 या आकड्यावरती. मात्र साई शेलार इथनं जर मी मला 4 षटकापर्यंत थांबला तर शेवटच्या षटकामध्ये मी मला जवळजवळ मॅच खुली झाली असेल. त्यामुळे इथे साई शेलारला बॅटिंग करावी लागेल. मात्र त्यासाठी स्ट्राईकवर देखील जास्तीत जास्त वेळ थांबावं लागेल फलंदाज साई शेलारला. इथे देखील फटका चांगला आहे. चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ जाईल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार इथे वसूल केलाय फलंदाज साई शेलारना. ए आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्या. डीजे आणि या चौकारांना धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 18 या आकड्यावरती. म्हणजे इथनं अजूनही 52 रन करायचे आहेत 19 बॉल मध्ये. इथे मात्र चांगला चेंडू होता त्याला मात्र सन्मान दिला गेलाय. एक धाव इथे नक्कीच मिळेल साई शेलारला. आणि 5 चेंडू आता पूर्ण झालेत. एक बॉल इथे वाईट टाकलाय. आणि धावफलक एकने पुढे सरकेल 19. अजून एक चेंडू इथे शिल्लक आहे. एक बॉल इथे एक्स्ट्रा टाकावा लागेल कारण एक चेंडू वाईट इथे टाकला होता या षटकामध्ये गोलंदाजी करताना महेश मडवीनं. राऊंड विकेट. इथे फटका चांगला आहे. फुटवर्कचा अतिशय दर्जेदार वापर. कलात्मक फलंदाजी इथे केली जाते आहे ती म्हणजे फलंदाज गणेश साळवीच्या माध्यमातून. आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. आणि इथे षटक पूर्ण होत आहेत 2 रन करायचे 70 आणि 2 षटकामध्ये एक गडी बाद. फलकावरती धावा आले 23 आणि फलंदाज एक बाद झालाय तो म्हणजे विकी शेलार. अठरा बॉल आणि आता मात्र समीकरण थोडस सोपं होतं. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 47 धावा इथे करायच्यात 18 बॉल मध्ये. आणि बळी भोईर स्वतः कॅप्टन इथे मात्र येईल गोलंदाजी मार्क वरती. आणि मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं एका षटकारासाठी साई शेलारला 500 रुपयाचं प्राइज आहे. तर बॅक टू बॅक 3 षटकां जर ठोकले तर 1500 रुपयाचं प्राइज त्यांच्या माध्यमातून इथे दिलं जाईल. मॅच इथनं अजूनही संपली नाहीये. साई शेलार मैदानावरती आहे. अजूनही बॅटिंग लाईन खूप खोलवर आहे खंबालपाडा टीम मध्ये. मात्र जितू शेलारची कमतरता कुठेतरी नक्की जाणवते कारण तो एक आक्रमक फलंदाज आहे खंबालपाडा टीम मधील. इथे मात्र षटक पूर्ण झाली आहेत. 2 धावा आलेत फलकावरती 23 आणि 18 बॉल आणि 47 रन इथे करायचे आहेत. संघनायक येतोय गोलंदाजी मार्क वरती बळी भोईर. एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत. गोलंदाज इथे सज्ज होईल. इथे मात्र साई शेलार हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता. चेंडू इथे लॉंग ऑनला अतिशय वेगानं महेश मडवी तिथे चेंडूवरती आलाय. आपल्या फिल्डिंगचा स्टँडर्ड इथे दाखवत असताना एक रन इथे मिळते. धावफलक 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल 24. खूप चांगली मॅच इथे रंगत असताना खंबालपाडा वर्सेस काकडवाल. एका बाजूनं हार नाहीये मंजूर. काकडवाल टीमला कारण स्वतःच्या परिसरामध्ये खेळतोय तर एका बाजूनं मोठी स्वप्न घेऊन डोंबिवली नगरीत नाही तर मलंगडमध्ये दाखल झालाय तो म्हणजे SSCC खंबालपाडा. इथे फुल टॉस आहे. फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक इथे येतोय खूप वेगानं. तो पण एकच धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीनं हे धावफलक इथे पुढे सरकेल आणि टीमची टोटल 1 ने पुढे सरकत असताना फलकावरती धावा इथे पाहायला मिळतील. तब्बल 25 लॉस ऑफ 1 SSCC खंबालपाडा. 25 धावा धावफलकावर. फुल टॉस होता. संधी नक्कीच होती बॅट्समनला. गोलंदाज तयार. हा चेंडू इथे मात्र साईसाठी अपील नक्कीच इथे केलं जात होतं. अंपायर तिथे सांगतायत की चेंडू लेग स्टिकला आहे आणि इथे मात्र नॉट आउटचा इशारा. नक्कीच आपल्या प्रॉपिंग क्रीज वरती ते आतापर्यंत कुठे सुखरूप आहे. बॅटिंग करत असताना साई शेलार.
गोलंदाज तयार. इथे मात्र फुल टॉस होता. चेंडू जातो ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो अतिशय वेगानं. एकच धाव तो बंद मिळेल. आता इथनं मोठ्या फटक्यांची गरज आहे. एका धावेनं हे धावफलक इथे पुढे जात आहे. फलकावरती धावा इथे तब्बल 26. या षटकामध्ये बई भोईर खूप चांगली कामगिरी करतोय. त्यांना P1 मध्ये फक्त 7 रन दिल्या आणि या षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि फक्त 3च धावा इथे खर्च करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र फुल टॉस होता. फटका चांगला आहे. चेंडू सरळ जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि ते चेंडू वन बाउन्स फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय 4 धावेसाठी. आणि उडी गावामध्ये बाग काही लाविला गुलाबाचा. आणि उडी गावामध्ये बाग काही लाविला गुलाबाचा. थँक्यू डीजे. आणि धावफलक 4 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती 30 धावा. अजूनही अंतिम चेंडू इथे शिल्लक आहे. गोलंदाज तयार. बई भोईर फुल टॉस आहे. इथे फटका फसलाय आणि इथे मात्र परतावं लागेल फलंदाज गणेश सावीला. फुल टॉस होता. चेंडू बॅटवरती व्यवस्थित हल्ला होता. मात्र ताकदीचा अभाव कुठेतरी जाणवला. एलिव्हेशन थोडस कमी होतं आणि 3 षटकं इथे झाली आहेत पूर्ण. आणि आफ्टर 3 ओव्हर्स 30 धावा धावफलकावर. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 40 धावा करायच्यात. तर निश्चित आपण पाहतो काकडबाज संघासाठी बालाराम कोपरकर यांचे बुर्दूचे यांच्याकडनं देखील विकेटच्या हार्दिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. बालाराम शेठ कोपरकर बुर्दुल यांच्याकडनं निश्चित इथे काकडबाज संघासाठी बक्षीस असेल. आणि 12 बॉल इथे 40 रन करायचे आहेत. युट्यूबच्या माध्यमातून पागड्याच्या पाड्यावरनं बाजीराव शिसवे देखील ही मॅच एन्जॉय करतायत आणि त्यांच्याकडनं इथे दोन्ही टीम्सला मध्ये शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. असंख्य संख्येनं प्रेक्षकांची आज गर्दी तुम्हाला पाहायला मिळतीये. प्रेक्षकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी इथे तुम्ही पाहू शकाल. कारण रॉयल म्हणजे राजा आणि एक रॉयल व्यक्तिमत्व राहुलदादा पाटील त्यांच्या नावानं नक्कीच टुर्नामेंट राहुलबाई पाटील चषक 2018 पहिलंच पर्व आहे आणि 12 बॉल 40 रन इथे या मॅच मध्ये करायचे आहेत. त्या म्हणजे खंबालपाडा टीमला एक खूप मोठी मानाची सन्मानाची टुर्नामेंट इथे खेळतोय खंबालपाडा. जो इथे फाईट देतोय काकडवाल टीमला. 12 बॉल 40 इथे करायचे आहेत. म्हणजे इथनं साई शेलार अजूनही मैदानावरती आहे आणि एकच म्हणेल या मॅच मध्ये खंबालपाडा टीम साठी लरो से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. त्यामुळे साई शेलारला प्रयत्न करावा लागेल कारण आज इथे त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. कारण जितू शेलार टीम मध्ये नाहीये. विकी थोडासा लवकर बाद झालाय. फलंदाज बाद झालाय गणेश सावी. त्यामुळे इथे साई शेलार आणि नितेश शेलार या दोन्ही फलंदाजांना इथे चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल SSCC खंबालपाडा संघासाठी. 3:39 झाली आहेत. लक्षात घ्या फक्त 10 मिनिटं तुमच्याकडे उरली आहेत आणि येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं पूर्ण करावीच लागतील. अन्यथा आयोजक जो निर्णय पोहोचवतील आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचू. 12 बॉल आणि 40 रन. साई शेलार ऑन अ स्ट्राईक. खूप चांगली बॅटिंग इथे करावी लागेल साई शेलारला आणि क्षमता देखील आहे त्या फलंदाजामध्ये. 12 चेंडू 49 धावा वाकण सारख्या बलाढ्य टीम विरुद्ध वडवलीच्या मैदानावरती चेस केल्या होत्या साई शेलारनं. हा देखील विक्रम आहे या फलंदाजाच्या नावावरती आणि हार्ड हिटर फलंदाज अँड वेल फिनिशर म्हणून पाहिलं जातं. बिकॉज साई शेलार इज अ व्हेरी डेंजरस प्लेयर इन टेनिस क्रिकेट हिस्ट्री आणि खूप मोठा इतिहास अनेक वेळा रचला या खेळाडूंना आणि इथे देखील तशीच बॅटिंग करायची आहे. काकडवाल वेळ हळूहळू पुढे सरकतीये त्याचं देखील लक्ष असू द्या. 12 बॉल 40 आणि गोलंदाजी मार्कवरती वापर केलाय 4थ्या षटकामध्ये. संदीप पवार. पहिला चेंडू फटका चांगला आहे. चेंडू जसा बॅटवर आला बॅटमध्ये स्वीट साऊंड टक आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात. औषध चषक ठेवलाय यो. धीरज पाटील आणि मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं आता मध्ये प्राइज येईल. एकाकडनं 399 आणि तदनंतर 500 रुपयाचं. संदीप पवार इथे गोलंदाजी करतोय आणि ज्यावेळी मध्ये कदम सावी गोलंदाजीसाठी येतील त्यावेळी सनी भाने आडिवली यांच्याकडनं 7770 रुपयाचा प्राइज
मग त्या खेळाडूसाठी लावलं जाईल. इथे मी मग त्याच गोलंदाजाचा वापर करायचा होता, कारण कदम सावीकडे अनुभव खूप चांगला आहे. मध्ये ते वापर केला संदीप पवारचा. गोलंदाज तयार. इथे मग दाखव डब्याचा बॉल ऑन साइडला हुक करायचं होतं साई शेलारला. प्रयत्न इथे फसलाय. चेंडू खूप मागे येतोय. तो म्हणजे बॅकवर स्क्वेअर लेगला. तो मध्ये रन इथे मिळतील 2 आणि धावफलक इथे 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती 38 करायच्या 70, म्हणजे अजूनही इथनं नक्कीच येणारे 10 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 32 धावा इथे बनवायच्यात. आणि साई शेलार जर मध्ये ती थांबला तर नक्कीच धावा इथे बनवू शकतोय खंबालपाडा. क्षमता आहे या फलंदाजाकडे आणि आतापर्यंत ती सिद्ध देखील केली आहे. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. इथे देखील फुल्लर लेनचा बॉल होता. चेंडू जातो ऑन साइडला डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील का? यस. आणि इथे 2 रन पूर्ण करतोय. चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं तालमेल इथे पाहायला मिळत आहे. ते म्हणजे फलंदाज नितेश शेलार आणि साई शेलारच्या माध्यमातून. आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि रन करायचे आहेत आता मात्र 30. येणाऱ्या 3 बॉल मध्ये मी मग कमीत कमी 10 धावा तरी यायलाच हव्या, कारण तेव्हा तुम्ही स्लॉगिंग ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये मॅच फिनिश करू शकता. मध्ये इथे पाहायचं साईची स्ट्रॅटेजी काय आहे. तो नक्कीच प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने फेकून देण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. मध्ये यश मिळेल का साई शेलारला? इथे मात्र लाईन नक्कीच पाहावी लागेल. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईट बॉलचा इशारा. 1 रन इथे एक्स्ट्रा येईल. साई शेलार जेव्हा जेव्हा बॅटिंग साठी थांबलाय तेव्हा तेव्हा मोठ्या मोठ्या गोलंदाजांचे धाबे देखील दणाणलेत आणि इथे देखील तेच प्रेशर क्रिएट होत आहे गोलंदाज संदीप पवार वरती. ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे. क्रिकेटची नजाकत इथे दाखवतोय साई शेलार. मध्ये त्याचा झेल इथे सोडलाय आणि इथे पाहायचंय या झेलची किंमत किती मोजावी लागेल. आता 1 रन इथे मिळेल आणि समीकरण बदलत आहे. येणारी चेंडू 8 आणि जिंकण्यासाठी 28 रन इथे करायचे आहेत. आणि जर विकेटचा विचार केला तर 27 धावा देखील इथे चालू शकतील, कारण काकडवाल संघाचे फलंदाज देखील बाद झाले होते तब्बल 2. मात्र टॉस आहे काकडवालच्या बाजूनं, त्यामुळे रन इथे करावाच लागतील, कारण टॉसचा बॉस आहे गावदेवी काकडवाल. 8 बॉल आणि 28. गोलंदाज तयार. इथे मात्र हा चेंडू खूप निर्णायक होता. इथे चेंडू पडल्यानंतर मागे येतोय आणि साई शेलारला मी मला स्ट्रायकरवरती यायचं होतं, कारण झेल सुटल्यानंतर संधी मिळाली होती. इथे हा महत्वाचा बॉल होता. तिथे मात्र फलंदाज बाद झाले, ते म्हणजे नितेश शेलार. आणि इथे समीकरण आता खूप लांब गेलंय, कारण आता संघर्ष खूप मोठा होतोय, कारण येणारे 7 बॉल शिल्लक आहेत. 28 रन करायचे आहेत. मात्र इथनं जरी येणाऱ्या बॉलवरती चौकार किंवा षटकार आला तर साई शेलार मध्ये एवढी क्षमता आहे की येणारे 6 बॉल जर त्यांना फेस केले तर तो 4 षटकार इथे मारून हा सामना फिनिश करू शकतोय. मात्र येणारा बॉल या मॅच मधलं सस्पेन्स खुलं करेल. जर येणाऱ्या बॉलवरती चेंडू डॉट टाकला गेला, सिंगल डबल जर आली तर मॅच जवळजवळ 80% टर्न होईल, ती म्हणजे काकडवालच्या बाजूने. मात्र इथे जर मोठा फटका आला तर नक्कीच हा सामना जवळजवळ निसटलाय. मध्ये जोपर्यंत साई शेलार आहे तोपर्यंत ही मॅच जवळजवळ बॅलन्स पाहायला मिळेल. 6 बॉल आणि पाहायचं किती रन उरतील, कारण हा चेंडू खूप महत्वाचा आहे, जिथे 7 बॉल 28 ची गरज आहे. आणि या चेंडूवरती या मॅचचा सस्पेन्स पूर्ण दडलेला असेल. न्यूमॅन इन शिवदास इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. चला, एक महत्वाचा बॉल इथे फेस करायचा आहे. मोठा फटका इथे नक्कीच लगवावा लागेल, तो म्हणजे बॅट्समन शिवदासला. गोलंदाज तयार. इथे स्लो 1 लाईन इथे रीड करू शकले नाही आहेत आणि इथे फलंदाज बीट होतोय. सुरुवात मध्ये खूप चांगली झाली होती. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता. 3 चेंडूमध्ये 10 रन आल्या होत्या. तदनंतर मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 रन आली आणि 1 रन एक्स्ट्रा. आणि या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या. आणि ज्यावेळी गरज होती 12 बॉल 40ची, त्यावेळी एक चांगलं षटक इथे हाताळलं गोलंदाज संदीप पवारनं. आणि आता चेंडू शिल्लक 6 आणि रन मात्र करायचे आहेत 28. सहा चेंडू आणि 28 रनची इथे गरज आहे. लक्षात घ्या, फक्त 4 मिनिटं इथे शिल्लक आहेत गावदेवी काकडवाल. आणि त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक इथे पूर्ण करावं लागेल.
अन्यथा अंपायर आणि कमिटीचा जो निर्णय येईल बळी भोईर तो इथे मान्य करावा लागेल. 6 बॉल 28 धावा. जेवढं फास्ट खेळण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्यासाठी बेटर आहे, कारण इथनं साई शेलार नक्कीच संघर्ष अजूनही करतोय. त्यामुळे इथनं जर एखादी पॅनल्टी लागली तर जर तर या गोष्टी मैदानावरती निर्माण होऊ शकतील. 4 षटकार आणि 1 चौकार इथे ठोकायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती जीतू मात्रे ज्याच्या नावामध्ये जीत आहेत, एका बाजूला साई शेलार. पहिलाच बॉल इथे अपील नक्कीच केलं जातंय, मात्र अंपायर सिग्नल वाईट बॉल. चेंडू खूप लांब होता, यष्टीरक्षकांना लाऊडली अपील नक्कीच केलं गेलं. आता 1 रन इथे मिळत्या. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना बिपिन 43-43, 6 बॉल आणि 27 इथे करायचे आहेत. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे, चेंडू सरळ इथे लॉंगॉनला, वन बाउन्स चेंडू इनटू द फॅन्स. म्हणजे इथनं अजूनही सामना शिल्लक आहे, कारण येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. भरला ढगाने नीला आभाळा, ओ, भरला ढगाने नीला आभाळा, पाणी पडतंय घड डोंगराला, पाणी पडतंय घोड. 5 चेंडू आणि 23 धावेची गरज. इथे देखील फटका चांगला आहे, चेंडू सरळ जातो लॉंग ऑनच्या वरन. डिफिकल्ट साई शेलार ब्रँडेड स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. बिग हिट. तुझ्या दर्शनाला येईल जायला गो फक्त थांबलाय आळोशाला, तुझ्या दर्शनाला येईल जायला गो फक्त थांबलाय आळोशाला. टिम टिम पाणी परते. थँक्यू डीजे. आणि षटकारानं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे 4 चेंडू आणि 17 धावा इथे करायच्यात. इथनं 2 षटकार 1 चौकार. इथनं जर एखादी रन एक्स्ट्रा आली तर अजून या मॅचला मजा येईल, कारण 1 बॉल जरी मग मिस झाला तो एक प्लस पॉइंट उरेल. साई शेलारला ते ऍडव्हान्टेज असेल. त्यामुळे इथे साई शेलारचा कस लागलाय. इथे साई शेलारवरती असलेला ट्रस्ट, त्याच्यावरती असलेला विश्वास इथे तो अक्षरशः जपतोय आणि लढतोय कमलपाडा संघासाठी. 4 बॉल आणि 17. अजून एक चांगला फटका ऑन साइडला, पुल अँड पॉवरफुल. लॉंग 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 बिग वे. साई शेलार ऑन फायर. 3 चेंडू आणि आता रन मात्र उरलेत 11. कस केला जनतेचा तो वाघ जेब घेई, कस केला जनतेचा तो वाघ जेब घेई. आमचे गाडी थँक्यू डीजे. 3 बॉल आणि 11. इथनं टाय नक्कीच झाला पाहिजे साई शेलार साठी. आणि धावफलक इथे जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 59 आणि वैयक्तिक साई शेलारच्या बॅटमधनं 40 धावा. म्हणजे या टुर्नामेंटच्या 4थं अर्धशतक झळकावलं जाईल का साई शेलारच्या बॅटमधनं. 3 बॉल आणि रन करायचे 11. आणि लक्षात घ्या धावा बनवाव्याच लागतील, कारण टॉस इथे आहे तो म्हणजे काकडवालच्या बाजून आणि विकेट लेवल झाली आहे. अजून एक चांगला फटका, मध्ये यावी चेंडू बॅटवरती आला नाहीये. शेतक तिथे तैनात आहे, थोडासा वेळ नक्कीच घेतलाय. दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 रन पूर्ण. आणि 2 धावा इथे मिळालेत आणि 2 धावेच्या बरोबरीनं इथे आता लक्ष उरतंय. येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी 9 रन इथे करायचे आहेत. आधी विकेट नंतर टॉस. आता विकेट लेवल झाली आहे आणि 1 विकेट एक्स्ट्रा देखील गेला. आता 5व्या क्रमांकाचा बॅट्समन आला, त्यामुळे रन इथे बनवावाच लागतील. 2 चेंडू आणि 9 धावा. येणारा बॉल मोठा फटका इथे मारावाच लागेल. येणाऱ्या बॉलवरती बिग हिट इथे करावाच लागेल साई शेलारला. आणि इथे फटका चांगला आहे, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या वरन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक भर दिवसा तारे तोडणारा फटका गगनाला गवसणी घालतोय आणि साई शेलारच्या बॅटमध्ये ते लगावला गेलाय. एक बुलंदी पॉवरफुल हिट षटकार. 1 बॉल आणि 3 रन. थँक्यू डीजे. 1 चेंडू 3 धावेची गरज आणि अर्धशतकासाठी 2.
मग अर्धशतक इथे इम्पॉर्टंट नसेल, इथे जिंकायचा साई शेलरला सामना, त्यामुळे मोठा फटकाच इथे मारावा लागेल. कारण एक चेंडू आणि 3 धावा इथे करायच्याच आहेत. लक्षात घ्या साई दादा, 3 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. एक बॉल आणि 3. नक्कीच इथे मात्र साई शेलाच्या इनिंग साठी काय म्हणावा, नक्कीच हा प्रश्न मला देखील पडलाय. कारण मी तर माझ्या आयुष्यातली एक बेस्ट मुवमेंट इथे एन्जॉय करतोय साई शेलारच्या बॅटमधनं. कारण अशा इनिंग खूप कमी वेळा पाहायला मिळतात. आणि साई शेलारच्या नावावरती मी सांगितलं की विक्रम आहे, 12 बॉल 49 यशस्वी चेस केल्या होत्या, एक बॉल ठेवून. आणि इथे देखील आता एक चेंडू 3 रनची गरज आहे. वैयक्तिक 48 ठोकलेत. आणि असं म्हटलं जातं खूप काही गमावल्यानंतर तीच वेळ असते काहीतरी कमावण्याची. कारण कधी कधी काही कमावण्यासाठी खूप काही गमवावं देखील लागतं. आणि हेच हिंदीमध्ये सांगायचं झालं, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहता है. म्हणजे साई शेलार सामना जिंकून देईल का? एक बॉल 3 रन. आणि इथे फटका चांगला आहे, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अर्धशतक इथे सरकावलंय. एकदा बॅट नक्कीच वरती करायची आहे साई दादा. आणि तब्बल 54 धावा इथे ठोकलेत आणि हा सामना इथे जिंकून दिलाय SSC खंबालपाडा. व्हॉट अ इनिंग साई शेलार, हॅट्स ऑफ यू. आला आला कसा कोण पाला कडुलिंबाला, आला कसा कोण पाला. झालं दंडमी, झालं दंडमी, झालं दंडमी, मागुनिया साईला, झालं दंडमी, मागुनिया साईला. थँक्यू डीजे. नक्कीच प्रेक्षक इथे दंग झालेत साई शेलाची बॅट बघून. आणि साई शेलासाठी एकदा टाळ्यांचा गजर नक्की झाला पाहिजे. आणि या स्पर्धेचं 4थं अर्धशतक, तब्बल 6 षटकार, 2 चौकार आणि अवघ्या 17 बॉल मध्ये जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटनं हे अर्धशतक इथे ठोकलंय साई शेलारनं. वेल प्ले. आणि त्या मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक ट्रॉफी आणि मेडल आणि अर्धशतक झळकावलाय. साई दादा, प्रेक्षकांना आतमध्ये जाऊ देऊ नका प्लीज. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रेक्षकांनी आतमध्ये जायचं नाही आहे की साई शेलार येतो मंचावरती. या स्पर्धेचे शिल्पकार राहुलदादा पाटील यांच्याकडनं एक आकर्षक बॅट देखील असेल. आणि अनेक पारितोषिकं जी आली होती ती आता मध्ये सबमिट करा, कारण प्रत्येकी षटकारासाठी साईला पारितोषिक होतं 399 धीरज पाटील यांच्याकडनं. आणि 500 रुपयाचं देखील एका कोणाकडनं तरी प्राइज होतं, ते इथे सबमिट करायचं आहे. मनस्वी मचिंद्र पाटील यांच्याकडनं तब्बल 3000 इथे तुम्हाला जमा करायचे आहेत. लक्षात घ्या, कारण 6 षटकार तब्बल साई शेलारने इथे ठोकलेत. आणि साईनाथ म्हात्रे चिंचपाडा यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज. आणि साई शेलारला इथे आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. रमाकांत भाने यांच्या शुभ असते इथे मात्र साई शेलारला ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि अर्धशतक झळकावल्याबद्दल एक आकर्षक बॅट. आणि इथे सन्मान देखील केला जाईल साई शेलारचा, कारण नगरसेवक देखील आहेत, राजकीय क्षेत्रातला एक मोठा खेळाडू आणि क्रिकेटचं मैदान देखील गाजवलंय. का बॅटिंग करत होता साई. जवळजवळ या मॅच साठी 5 बॉल लागले, कारण 4 चेंडू मैदानावरती परत देखील आले नाहीत. पण साई शेलार नक्की छक्का नव्हे मी तर मला लठ्ठा मारत होता आणि हा अफलातून सामना इथे जिंकलाय. हार्डलक गावदेवी काकडवाल. 70 धावा खूप मोठ्या होत्या, इथे मात्र अपयश स्वीकारावं लागलं. काही हरकत नाहीये. अपकमिंग टुर्नामेंट साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर निश्चित तिथे आपण पाहतो 17 चेंडूमध्ये 50 धावा ठोकणारा फलंदाज. एक मोबाईल फोन देखील दिला जातोय. पहिली 50 आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील 4थी 50. तर एक बॅट देखील असेल, आकर्षक बॅट इथे दिली जाते 50 साठी. आपण पाहतोय साईदादा शेलार यांना. मॅच खूप इम्पॉर्टंट होती. 70 धावेचं लक्ष. वेल प्लेट साईदादा. साईदादा वेल प्लेट. जबरदस्त खेळ झाला मैदानामध्ये, कारण समोरचा संघ एक चांगला संघ होता. तो संघ आपण 70 धावेचं टार्गेट तुमच्या समोर होतं. सुरुवात थोडीशी कमजोर झाली आणि तिथनं तुम्ही मिडल ऑर्डरला गेल्यात आणि 1 ओव्हर 28 धावेची गरज असताना काय म्हणशील मॅच बद्दल? काय नाही, माझ्या डोक्यात एवढंच होतं की जे बॉल. तर निश्चित मॅच खूप रफ अँड टफ झाली. काकडबस संघाबद्दल काय म्हणशील?
त्यांची बॉलिंग अटॅक खूप चांगली आहे, फक्त लास्ट बॉलर त्यांचा लो होता म्हणून त्यांनी मार खाल्ला. त्यांची बॉलिंग अटॅक खूप चांगली आहे. आमच्या थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. इथे मॅन ऑफ द मॅच ठरलाय. 50 धावा या स्पर्धेतल्या आजच्या दिवसातील अर्धशतक आपल्याला पाहायला भेटलं आणि या स्पर्धेतलं 4था अर्धशतक साई शेलाच्या नावावरती. काय जबरदस्त बॅटिंग ओमकार पाहायला भेटली मैदानावरती. तर निश्चित आपण पाहतोय आज प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि आज आपण पाहतो निश्चित अजून एक अर्धशतक पाहायला भेटलं. आयोजकांकडनं एक बॅट दिली जाते आणि गेम प्ले करायचा आहे. सलामीची जोडी मध्ये ती पाठवायची आहे. RMLM सोनापाडा आमचे दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये जात आहेत.